नमस्कार मित्रांनो, छापा काटाच्या 20 मे रोजीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। सिंधू करार रद्द ठेवण्यावर भारत ठाम, छगन भुजबळ पुन्हा राज्य मंत्रिमंडळात, शेवट चांगला ते सगळं चांगलं, शपथविधीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया, अजित पवारांना परिणामांना सामोरं जावं लागणार, मनोज जरांगेंची टीका, देशभरात 257 तर मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन, महाराष्ट्रात 2 दिवस जोरदार पावसाचा अलर्ट, राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। आता पाहूयात बातम्या सविस्तर। भारताने सिंधू जलवाटप करार म्हणजेच इंडस वॉटर ट्रीटी रद्द ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। पाकिस्तानकडून करार पुन्हा सुरू करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, त्यावर आता भारताकडून ठाम भूमिका घेण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानं भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं मनोज जरांगे नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। या निर्णयाचे परिणाम अजित पवारांना भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया जरांगेंकडून देण्यात आली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे। गेल्या 24 तासात देशभरात 257 नवे रुग्ण आढळले, यापैकी 8 रुग्ण मुंबईत आहे। मुंबईत रुग्णसंख्या कमी असली तरी खबरदारी म्हणून बीएमसीने तपासणी आणि लसीकरण मोहीम तीव्र केली आहे। भारताचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक प्राध्यापक जयंत नारळीकर यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय। त्यांनी खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या प्रसारात महत्त्वपूर्ण योगदान दिलं। त्यांचे व्हायरस आणि चांदण्यातून अंतराळात ही पुस्तकं विशेष गाजली आहेत। हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे। कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांना सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहे। या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच अपडेट्ससह पुन्हा भेटू, तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।